मी ह्या दम बिर्याणीला ना अजिबात दुकानातला मसाला वगैरे यूज केला नाही आहे. ते मी घरीच करत असते आणि खूप छान आणि टेस्टी लागते बरं का. ह्या पद्धतीने जर दम बिर्याणी केली तर चला आधी आपण स्वच्छ पाण्याने मस्त इथे चिकन धुवून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, सगळ्यात आधी तिखट टाकायचं आहे, धनिया पावडर टाकायची, इथे आपल्याला हळद टाकायची थोडी, आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे याचं हे टाकायचं आहे गरम मसाला. मी घरी करत असते बिर्याणी मसाला, तो मी त्यामध्ये टाकला आहे. त्यानंतर मग इथे आपण मस्त इथे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची. आणि छान असं इथे आपल्याला वाटीभर मस्त दही टाकायचं आहे, थोडं आपल्याला इथे कस्तुरी मेथी टाकायची चुरून, आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पूर्ण, आणि मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्यानंतर मग याला मस्त आपल्याला जितका वेळ तुम्ही म्हणजे सकाळी तुम्हाला संध्याकाळी करायची ना, तर तुम्ही सकाळीच याला असं करून ठेवा मॅग्नेट, कारण की खूप जितकं मुरल तितकंच छान बिर्याणी लागेल तुमची. त्यानंतर इथे मी उभा कट करून घेतला कांदा, आणि छान आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आता इथे. आणि कांदा तळून झाला की त्याला काढून घेतला मी. त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतले खडे मसाले, हिरवी मिरची, आणि बारीक कट केलेले 2 टोमॅटो होते इथे मी उभे चिरलेले होते, ते टाकून घेतले तेलामध्ये. आता यांना सॉफ्ट होऊ द्यायचं, तोपर्यंत मस्त याला होऊ द्यायचं. त्यानंतर आपला तळलेला कांदा होता जो काढलेला होता तोच टाकून घ्यायचा त्यामध्ये. त्यानंतर त्याला मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने आपल्याला त्यामध्ये आपलं चिकन जे मुरलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. खूप छान मुरलेलं होतं. आणि त्यानंतर मग मस्त इथे आता त्यानंतर त्याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आधी. आणि त्यानंतर ज्या भांडं होतं आपल्याला तेच फक्त थोडं धुवून पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, थोडं मी मीठ टाकलं त्यामध्ये, मीठ कमी होतं तर. त्यानंतर मग मस्त याला 15 ते 20 मिनटं आपल्याला छान असं शिजलं आपलं, तोपर्यंत आपण इथे तांदूळ वगैरे आपल्याला उकडायचं आहे, त्यासाठीच पाणी मी ठेवलेलं होतं. आता इथे मी खडे मसाले घेतले, आणि त्यानंतर त्यामध्ये निंबू वगैरे घेतलं, आपल्याला तेल टाकायचं आहे इथे, आणि थोडं मी मीठ वगैरे यामध्ये टाकणार आहे. आपल्याला इथे केवडा बॉटल पण टाकायचं आहे, इथे मी केवडा पण टाकला थोडं. आणि त्यानंतर मग इथे मी तांदूळ वगैरे भिजत घातलेलं होतं, अर्धा तास मी तांदूळ भिजत घातलेले होते, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे. आता त्यानंतर मस्त याला छान 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आपलं चिकन पण खूप छान आणि सॉफ्ट शिजलेलं होतं. त्यानंतर मी एक पातेलं घेतलं, आणि त्यानंतर त्याच्या खाली एक तवा ठेवलेला होता, छान असं जडबुडाचा तवा आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये लेअर टाकलेली होती, मस्त एक लेअर लावून घेतली तांदूळांची, आणि मी थोडी गिरवी काढलेली होती तेच मी ते त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती टाकून घेतलं. आणि त्यावरती थोडंसं कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, आणि त्यानंतर थोडंसं मी कांदा वगैरे टाकला, आणि थोडं मी त्याच्यामध्ये हे पण टाकलेलं होतं गावरानी तूप. आणि त्यानंतर वरती मस्त इथे कलर, गावरानी तूप, आपल्याला तेच प्रोसेस वरती पण टाकायचे. आणि इथे मस्त तूप वगैरे टाकून तळलेला कांदा टाकायचा आहे, आणि 15 ते 20 मिनटं मस्त दम व्हायला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग बघायचं खूप छान आणि टेस्टी आपली दम बिर्याणी रेडी झाली. आणि माझ्या बाकी क्लिप घ्यायच्या राहिल्या, कारण की माझे मोबाईलची मेमरी फुल झाली होती, म्हणून त्या बाकीच्या क्लिप माझ्या राहिल्या बरं का. त्यासोबत मस्त कोशिंबीर केली होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.